मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस। कितीही दबाव मांडला तरी आंदोलन करणारच, तुपकरांची ठाम भूमिका। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज 16 मार्च रोजी नोटीस बजावली आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटीसमध्ये नमूद केलं आहे। दरम्यान अशा नोटीसला घाबरत नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीनचा कापसाचा भाव फरक यासह सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान आणि दूध उत्पादकांना मदत व भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत। तसेच सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचं लक्ष वेधणार आहेत। या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे। 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 नुसार नोटीस बजावली। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं नोटीसमध्ये नमूद आहे। तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। अशा नोटीसीने आपल्या घरातील कपाट भरलंय। या नोटीसला आम्ही घाबरत नाही असं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय। आमचं आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे, परंतु आम्ही डगमगणार नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा, सोयाबीन, कापूस भाव फरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेला अनुदान, उसाला एकरकमी FRP यासह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनांना अनुदान, ज्यावेळेस इतर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। तरी पोलिसांनी नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय। अशा कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच असं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय। 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलढाण्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाईन सेंटर यासमोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत। तिथून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत। रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून 19 मार्च रोजी सकाळी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉइंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत। आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत, त्यामुळे पोलिसांनी उगीच आडवाडवी करू नये। आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।